बातमी नाशिकमधून विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 83% मतदान पार पडलं। 69,368 मतदारांपैकी 64,848 मतदारांनी हक्क बजावला। लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेची निवडणूक झाली असली तरी दोन्हीची मतमोजणी प्रक्रिया वेगळी आहे। उद्या या मतमोजणीला सुरुवात होईल। दरम्यान ही मतमोजणी प्रक्रिया कशी असेल या संदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्याशी मुकुल कुलकर्णीने साधलेला संवाद पाहूया। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 93.48% मतदान झालंय। 21 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले। अवघ्या काही तासामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि कोण विजयी होणार याचा फैसला होणार आहे। मात्र ही मतमोजणी नेमकी कशी असणार आहे, 21 उमेदवारांमधनं एक उमेदवार कसा निवडला जाणार हे जाणून घेऊयात। आपल्याबरोबर उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे आहेत। सर, मतमोजणी काही तासामध्ये सुरू होते, कशी ही प्रोसेस असणार आहे? ही मतदान जे झालेलं आहे हे प्रिफरेन्शियल प्रकारचं मतदान होतं आणि याच्यामध्ये आपण 2 टप्प्यात मतमोजणी करणार आहोत। पहिल्यांदा इनिशियल काउंटिंग जे असेल ते इनिशियल काउंटिंगमध्ये जे मतदान केंद्रावर झालेले मतदान आहे त्याची संख्या जुळते का हे आपण तपासणी करून घेणार आणि डिटेल काउंटिंगमध्ये मग व्हॅलिड इनव्हॅलिड मतं करून ते उमेदवारांना देणार आणि उमेदवारांना जे मतं दिले जातील तर ते व्हॅलिड मतांचा आपण संख्या ठरवून घेणार, त्याला डिवायडेड बाय 2 आणि +1 करून त्याचा आपण कोटा ठरवणार आणि तो कोटा अचीव होतो का पहिल्या प्रिफरन्समध्ये ते बघणार। जर पहिल्या प्रिफरन्समध्ये जर कोटा अचीव नाही झाला तर मग सेकंड प्रिफरन्स आपण मोजायला सुरू करणार। एकूण मतदान म्हणजे संख्येनुसार किती मतदान झालंय? 64,846 मतदान एकूण झालेलं आहे आणि एवढे आपण 64,846 मतपत्रिका मोजणार आहोत आपण। अच्छा, आणि त्या मोजल्यानंतर त्या कुठे टाकल्या जातील? एक सरमिसळ हौद पण असतो आपला। इनिशियल काउंटिंग पूर्ण झालं की त्याच्यामध्ये आपण 50-50चे गठ्ठे करणार आणि त्यांचं सरमिसळ करणार आणि त्यानंतर मग 1,000 मतं आपण प्रत्येक राऊंडला एका टेबलला मोजायला देणार। एकूण आपण 30 टेबल काउंटिंगसाठी लावलेले आहेत, तर एका राऊंडला 30,000 मतं याप्रमाणे 3 आपले हे होतील, राऊंड होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।